या गावामध्ये अधिकारी तेवढेच, या गावामध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारी माणसं तेवढीच, या गावामध्ये स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं अस्तित्व उभा केलेली माणसं तेवढीच. पण ज्या ज्यावेळी या गावामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारी काही माणसं पुढे येतील, तथा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची यादी तयार केली जाईल, तेव्हा तुम्हाला एक नाव सुवर्णाक्षरानं लिहिलेलं सापडेल. मला तसं कोणाची स्तुती करता येत नाही आणि खोटी स्तुती मी कधीच कोणाची करत नाही. या गावामध्ये जेव्हा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची यादी तयार होईल, त्यामध्ये तुम्हाला एक नाव आवर्जून वाचायला मिळेल, आदरणीय एकनाथ रायबाकरचे, म्हणजे अण्णासाहेब. आणि हे मी अजून एकदा बोलतो, त्यांनी मला चांगलं म्हणावं आणि त्यांनी माझ्या बरोबर गोड बोलावं असा माझा कधीच हेतू नाही. त्या हेतून आजपर्यंत मी कधी कीर्तनात कुणाचं नाव घेतलं नाही आणि तसा कधीच हेतू समोर ठेवायचो नाही. फक्त एक आहे, चांगल्याला चांगलं म्हणण्याची परवानगी ही गादी नक्की देते, एवढं मात्र नक्की. अण्णांनी केलेलं समाजकार्य आणि समाजकार्य म्हणण्यापेक्षा अहो काळ एवढा भयंकर होता, पोटाला पोटभर खायला भाकरी नसायची. अशा वेळी मी कौतुक अण्णांचं करण्यापेक्षा अण्णांच्या आई वडिलांचं करेन. आदरणीय हरिभक्तपरायण रायबा लक्ष्मण करचे आणि सुमन रायबा करचे या दोघांनी 3 पोरं लहानाची मोठी केली. या दोघांनी 3 पोरांना प्रचंड चांगुलपणा शिकवला. आदरणीय मारुती रायबा करचे, आदरणीय एकनाथ रायबा करचे आणि आदरणीय दत्तात्रय रायबा करचे या 3 पोरांना संस्कार दिले. पोरांना एक गोष्ट शिकवली, पोरांना लक्षात ठेवा, आयुष्यभर प्रचंड धन दौलत पैसा पाणी कमवा, पण पैसा पाणी कमवत असताना कुणाच्या माना मुरगळून कमवू नका, कुणाचं लबाडीनं कमवू नका. कदाचित त्यांचा अभंग पाठ असेल नसेल, पण पोरांना कमवताना त्यांनी एक दिशा दिली होती, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पोरांनो, दुनिया तुमची आहे, या दुनियेमध्ये तुम्हाला पाहिजे एवढं कमवा. गरिबीचा एक फायदा असतो चैतन्य दादा. कशाचा? गरिबीचा. माऊली बुवा, गरिबीचा एक फायदा असतो. काय फायदा असतो? गरिबाला अख्खं जग कमवता येतं, गमवायला त्याच्याजवळ काहीच नसतं. गमवायची भीती नसली की कमवण्याचं धाडस येतं. बहुतेक या 3 लेकरांनी तेवढं स्वतःचं अस्तित्व तथा स्वतःची ओळख तयार केली, पण उदास विचारे वेच करी. बऱ्याच जणांना कमवता आलं, पण कमवलेलं चांगल्या मार्गाला लावता बऱ्याच जणांना आलं नाही. साध्य बऱ्याच जणांना जमलं, पण क्षेम सगळ्यांना जमलं नाही. मी या परिवाराचं कौतुक एवढ्यासाठी करेन, या परिवारानं या सबंध परिसराला एक आदर्श घालून दिला. आदर्श म्हणण्यापेक्षा या सबंध परिसराला एक विसाव्याचं ठिकाण मिळवून दिलं. जगी जास कोण नाही त्यास देव आहे. या सबंध परिसराला सबका मालिक एक म्हणणाऱ्या साईबाबांचं दर्शन घेता यावं, याच्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून या ठिकाणी साई मंदिर उभा केलं. आणि हे साई मंदिर उभा करून या सबंध परिसराला एक भक्तिमय वातावरण तयार करून दिलं. मला आनंद एवढ्या गोष्टीचा वाटला, कीर्तनाला उभा राहताना अण्णांनी मला सांगितलं होतं, महाराज माणसं कमी असतील कदाचित कीर्तनाला, पण आमचं भाग्य असं आहे, आमचं म्हणणं असं आहे, आमचं कीर्तन माणसांनी ऐकू आत बसलेल्या साईंनी कीर्तन ऐकलं तरी आमचा सोहळा पवित्र झाला. अंधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं
मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. मस्तक हे पाया बरे मस्तक हे पाया बरे मस्तक हे पाया बरे राम मस्तक हे पाया बरे 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 पाया बर करी सीताचा वर करी सीताचा या वर करी सीताचा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. माऊली कीर्तन होस्तोर बसणार आहे का जाणार आहे? बस इथं बसतो का माझ्यासाठी? इथं असं बसता का? इथं इथं असं. माझ्या तुम्ही एकटं बसला तरी चालतं. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी इको कमी करायचा, आवाज स्वच्छ द्यायचा, जेवढा शक्य होईल तेवढा द्यायचा. मी काही म्हणत नाही, मी काही गात नाही. मी गायला लागलो म्हणजे ह्यांना मागं म्हणायला येत नाही, त्याच्यामुळे मी काही त्या भानगडीत पडत नाही. फक्त आवाज जेवढा शक्य होईल तेवढा मोठा द्या, बरं होईल, तुमचं चांगलं होईल. ऐका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग, अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटलं की नाथ महाराष्ट्राच्या मातीवर झालेले उपकार वेगळे, ज्याने त्याने केलेलं योगदान वेगळं आहे. ह्यातल्या एका एका संतांचे उपकार सांगायचे झाले तर कीर्तन संपून जाईल आणि उपकार मात्र जसेच्या तसे शिल्लक राहतील. तरी त्यात थोडस बोलायचं झालं तर बहुतेक 12वं शतक होतं. 12वं शतक होतं आणि त्या 12व्या शतकामध्ये देवगिरीला राजा शंकरदेवरायाचं राज्य होतं. 12व्या शतकात तो अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर चालून आला. महाराष्ट्रावर म्हणजे देवगिरीवर चालून आला. देवगिरीचं दुसरं नाव दौलताबाद. बहुतेक पुण्यावरून नागपूरला विमानाने निघालं की एक शिवपिंडीसारखा किल्ला दिसतो. शिवपिंडीसारखा जो किल्ला दिसतो तो देवगिरी, त्याला दुसरं नाव दौलताबाद. त्या 12व्या शतकामध्ये त्या अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर म्हणजे देवगिरीवर चालून आला. हा अल्लाउद्दीन प्रचंड क्रूर होता. ज्या अल्लाउद्दीनसाठी राणी पद्मावतीनं 40,000 स्त्रिया एकत्र करून जोहार केला होता. जोहार म्हणजे एकाच वेळी अग्नीत उडी घेतली होती. हा अल्लाउद्दीन एवढा भयंकर होता माऊली, म्हणतात राणी पद्मावतीनं पेटवलेला अग्नी, ज्या जाळात राणी पद्मावतीनं उडी घेतली तो जाळ अल्लाउद्दीन खिलजीनं 1 वर्ष विझून दिला नव्हता. म्हणजे नेमकं काय करायचं? तो अल्लाउद्दीन त्या जाळात जिवंत माणसं कापायचा आणि त्या जाळात फेकून द्यायचा. त्याच्यामुळं अल्लाउद्दीनची दहशत होती. घाबरत होते त्यावेळेचे राज्यकर्ते अल्लाउद्दीनला. तो अल्लाउद्दीन महाराष्ट्रावर चालून आला आणि शंकरदेवरायाने लढाई न करताच देवगिरी अल्लाउद्दीनच्या ताब्यात दिला. त्या दिवशी देवगिरीवरचा भगवा ध्वज खाली आला आणि आजपर्यंतचा इतिहास असा आहे, ज्या ज्या वेळी भगवा ध्वज खाली आला त्या त्यावेळी देव अडचणीत आला, धर्म अडचणीत आला आणि देश अडचणीत आला. देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी जर आनंदात नांदायच्या असतील तर आजही भगवा आनंदाने फडकला पाहिजे, एवढं मात्र नक्की. त्या काळात तो भगवा ध्वज खाली आला, देव, देश, धर्म तिन्ही गोष्टी अडचणीत आल्या. पण म्हणतात त्या पंढरपूरच्या काळ्या देवानं भगवद्गीतेमध्ये असं वचन दिलंय, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवते भारता. ज्या ज्यावेळी धर्माला संकट येईल, ग्लानी येईल, त्या त्यावेळी मी अवतार घेईल असं तो म्हणला होता. बर 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 अवतार घेईल म्हणला होता, पण अवतार म्हणजे नेमकं काय? सोप्पं सांगतो, बारकाईने ऐका. अवतार या शब्दाचा अर्थ सांगून जातो. खालचा वर गेला की त्याला उद्धार म्हणायचं. काय काय पोरांनो, कशाला? शब्बास. खालचा वर गेला की त्याला उद्धार म्हणायचं आणि वरचा खाली आला की त्याला अवतार म्हणायचं. सोपं आहे का नाही? आता हे शेवटपर्यंत लक्षात राहील. खालचा वर गेला की उद्धार आणि वरचा खाली आला की अवतार. बर 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 पण बुवा, वरच्याला खाली यावं कशासाठी लागतं सांगतो, फक्त बारकाईने ऐका. खालचे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, खालचे गरजेपेक्षा जास्त खाली घसरले की खालच्यांना वर काढण्यासाठी वरच्याला खाली यावं लागतं. खालच्यांनी पातळी सोडून दिली की खालच्यांना वर घेण्यासाठी वरच्यांना खाली यावं लागतं. लबाडाला किंमत आली की वरच्याला खाली यावं लागतं. चांगल्यांना त्रास झाला की वरच्याला खाली यावं लागतं. अजून थोडं माफी मागून बोलतो, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याची धोतरं फाटली आणि ज्याला काहीच येईना त्याला 4-4 हजाराची जॅकेट भेटली की वरच्याला खाली यावं लागतं. धर्म वाचवण्यासाठी वरच्याला खाली यावं लागतं. तो येतो बरं, एकदाच नाही, तो प्रत्येक वेळी आला. पहिल्यांदा तो मासाहून आला. पहिल्यांदा तो मासाहून आला.
त्यानंतर तो कासव झाला, त्यानंतर वराह झाला. वराह या शब्दाला दुसरा एक समानार्थी शब्द आहे डुक्कर. पण आई म्हणते दिवस मावळून गेला की डुक्कर म्हणू नाही, म्हणणाराला दोष लागतो. त्यामुळं मी डुक्कर काही म्हणायचो नाही. तुम्ही जरी म्हणला बुवा डुक्कर म्हणा, डुक्कर म्हणा, डुक्कर म्हणा, डुक्कर म्हणा, डुक्कर म्हणा, तरी मी काय डुक्कर म्हणायचो नाही. कारण डुक्कर म्हणलं की दोष लागतो. त्यामुळं तुम्ही बी लक्षात ठेवा, दिवस मावळला की म्हणायचंच नाही. काय म्हणायचं नाही म्हणतोय की म्हणायचं नाही, म्हणायचं नाही. त्याला वराह हा दुसरा शब्द आहे. यादी फक्त ऐका, मी अवताराची यादी करून देतो. तो पहिल्यांदा मासाहून आला, नंतर कासव झाला, कासवानंतर तो वराह झाला, वराहानंतर तो थोडा माणसात आला. माणसात म्हणजे अर्ध शरीर माणसाचं आणि मस्तक तेवढं सिंहाचं, असा तो नरसिंह झाला. त्यानंतरच्या अवतारात माणूस झाला, पण बुटका झाला, बटू झाला, वामन झाला. वामनानंतरच्या अवतारात तो परशुराम झाला. परशुरामाच्या अवतारात धष्टपुष्ट होता. पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. हातात धनुष्य होता, हातात परशु होता. परशु या शब्दाचा दुसरा अर्थ होतो कुऱ्हाड. परशुरामाने परशु फेकून दिला, परशुरामाने परशु फेकून दिला की राम शिल्लक राहतो. परशुरामाचा पुढचा अवतार राम. रामाच्या अवतारात त्याला सगळे गुण मिळाले, पण त्याचे पाय एकमेकांपासून थोडे लांब राहिले. रामाचा पूर्णाकृती पुतळा बघितला, मूर्ती बघितली की लक्षात येईल, पायामध्ये थोडी विसंगती राहिली. कृष्णाच्या अवतारात पाय जुळवले, पण एक पाय देहुडा पडला, एक पाय वाकडा पडला. बहुतेक सगळ्या अवताराचं कष्ट करून थकला आणि सगळ्या अवताराच्या शेवटी हातातलं चक्र गदा ह्या सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या आणि पंढरपुरात कमरेवर हात देऊन तो उभा राहिला. ते आम्हासाठी अवतार या न्यायानं तो अवतार घेतो एवढं मात्र नक्की. पण अवतार घेताना प्रत्येक वेळी देव म्हणूनच अवतार घेतो असं नाही. कधी कधी रखमाईच्या पोटी ज्ञानोबा होतो, कधी कनकाईच्या पोटी तुकोबा होतो, तर कधी कधी जिजाऊच्या पोटी शिवबा होतो. तो अवतार घेतो एवढं मात्र नक्की. 12व्या शतकामध्ये त्याने बहुतेक रखमाईच्या पोटी ज्ञानोबा म्हणून अवतार घेतला. जे झोपले होते त्यांना जाग केलं, जागे होते त्यांना उठून बसवलं, बसले होते त्यांना उभा केलं, उभा होते त्यांना चालायला लावलं, चालत होते त्यांना पळायला लावलं आणि पळणाऱ्याच्या खांद्यावर भगव निशान देऊन माझ्या ज्ञानोबांनी सकल मानव जातीला माणुसकी शिकवणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारले देवालया. या इमारतीला खांब पैठणच्या नाथांनी दिला. या इमारतीचा विस्तार नामदेवरायांनी केला. पण म्हणतात नामदेवरायानंतर बरीच वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत कोणी संतच जन्माला आला नाही. मग होतं असं, चांगली माणसं शांत झाली की वाईट माणसं पुढे येतात एवढं मात्र नक्की. चांगली माणसं मुख गिळून गप्प बसली की वाईटाचं राज्य येतं एवढं मात्र नक्की. आज भी जो बोबाटा झालाय, दुनिया वाईट आहे, दुनिया वाईट आहे, दुनिया वाईट आहे, दुनिया वाईट आहे, दुनिया वाईट आहे. सचिन दादा, दुनिया वाईट बीट काही नाही. माझं स्वच्छ मत आहे, वाईट माणसं वाईट वागतात म्हणून दुनिया वाईट नाही, वाईट माणसं वाईट वागतात म्हणून दुनिया वाईट नाही. चांगली माणसं योग्य वेळी आपल्याला काय करायचंय असं म्हणून गप्प बसतात म्हणून दुनिया वाईट आहे. नाहीतर बाकीच्यांबद्दल बोलण्यापेक्षा थोडं स्वच्छ बोलू का. नुसती पांढरी कपडे घालणारी माणसं जरी प्रामाणिक राहिली तरी हा देश महासत्ता होईल. कोण? पांढरी कपडे घालणारे तेवढे जरी प्रामाणिक राहिले तरी हा देश महासत्ता होईल. कारण पांढऱ्या कपड्याचे सुद्धा 2 नियम असतात. पांढऱ्या कपड्याचा पहिला नियम आहे, चोरांनी पांढरी कपडे घालायचे नसतात. काय म्हणला बुवा? हो, पांढऱ्या कपड्याचा पहिला नियम आहे, चोरांनी पांढरी कपडे घालायचे नसतात. आणि पांढऱ्या कपड्याचा दुसरा नियम आहे, ज्याने पांढरी कपडे घातली त्याने आयुष्यात कधी चोरी करायची नसते, त्याने आयुष्यात कधी चोरी करायची नसते. ऐका गड्या, नामदेव रायानंतर हा संप्रदाय पुन्हा मोडखळीला आला. पण म्हणतात
1620 ला जगद्गुरु तुकोबांचा जन्म झाला आणि 1645 छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. तेव्हा मात्र राजसत्ता धर्मसत्ता हातात हात घालून चालायला लागली. तुकोबांनी सगळी लोक एकत्र केली आणि सगळ्यांना सांगितलं, ऐका, आमच्या देवाचा नियम वेगळा आहे आणि आमच्या संप्रदायाचा नियम वेगळा आहे. आमचा देव म्हणतो, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. देव म्हणतो तुम्हाला गरज असली तरी या, पण आमचा संप्रदाय तसा म्हणत नाही. आमचा संप्रदाय म्हणतो, लहान असले तरी या, मोठे असले तरी या, नर असले तरी या आणि नारी असली तरी यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नार, करावा विचार, नरके चिंता यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, नरके चिंता कवना. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, नलगे चिंता कवना. यारे लहान थोर. आवाज द्या. आवाज वाढवा हो, कमी करू नका. मोकळा करा आवाज, मोकळा से मॉनिटरला त्या समोर. यारे लहान थोर, याती भलती. थांबा थांबा बुवा, याती भलती म्हणला काय? हो, याती भलती म्हणलो म्हणजे कुठल्याही जातीचा हो. तर या संप्रदायानं कधी जातीवर प्रेम केलं नाही. अण्णा अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, अण्णा या महाराष्ट्राच्या मातीत आज 18 पगड जातीचे कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिले. अगदी मुस्लिम धर्मियाचे सुद्धा कीर्तनकार अतिशय चांगल्या पद्धतीनं कीर्तन करतात, धर्माचा प्रचार प्रसार करतात. या संप्रदायानं कुणाला बाधा आणली नाही, या संप्रदायानं कुणाला बंधन आणलं नाही. मी अतिशय सहज साधं सोपं बोलतो. या संप्रदायानं कधीच जातीवर प्रेम केलं नाही. या संप्रदायानं सदैव महाराष्ट्राच्या पवित्र मातीवर प्रेम केलं. एखादा हीन जातीत जन्माला येऊन सुद्धा जर त्याचं जगणं आमच्या संप्रदायाला धरून असेल तर तो आमच्यासाठी वंदनीय आहे. एखादा हीन जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याचं जगणं जर संप्रदायाला धरून असेल तर तो आमच्यासाठी वंदनीय आहे. आणि एखादा उच्च जातीत जन्माला येऊन सुद्धा त्याचं जगणं जर चांडाळासारखं असेल तर आम्ही त्याची सावली सुद्धा अंगावर पडून घ्यायचो नाही. नाहीतर अगदी सोपं सांगू का प्रशांत बुवा? सोपं सांगतो, ऐका. बहुतेक ज्याची वेळ खराब आहे त्याची कधी साथ सोडू नका. ज्याची वेळ खराब आहे त्याची कधी साथ सोडू नका. पण ज्याची नियतच खराब आहे त्याच्या सावलीला सुद्धा उभा राहू नका. वेळ बदलू शकते, नियत बदलत नाही. पहिल्या सामन्यात नको वाटणारा संजू सॅमसन शेवटी मालिकावीरचा किताब घेऊन जाऊ शकतो. वेळ बदलू शकते, वेळ बदलते, नियत बदलत नाही. ज्याच्या नियतीतच खोट आहे त्याच्या कधी सावलेला सुद्धा उभा राहू नका. मी अतिशय सहज बोलतो आणि मी बोलण्यापेक्षा तुकोबा सांगतात, तुका म्हणे नाही जाती सेवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. एखादा कोणत्याही जातीत जन्माला येऊ द्या, त्याने जर भगवंताचं नाव घेतलं असेल तर तो आमच्यासाठी प्रिय आहे. सहज साधं सोपं. मुळात या संप्रदायाच्या कलस्थानी तुकोबा विराजमान झाले. संप्रदायाचा पाया ज्ञानोबांनी घातला आणि कळस मात्र तुकोबांनी लावला. ह्यातल्या एका संतांबद्दल बोलत गेलो तरी
तरी आपल्यासारख्याची कीर्तनं संपून जावेत. कधी कधी एकांतात असताना विचार येतो, कधी कधी एकांतात असताना विचार येतो, काय दिल्यावर आपण ह्या संतांच्या उपकारातून उतराई होईल. समजा माऊली बुवा तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं, तुम्ही ठरवलं, मी ठरवलं, त्या चैतन्याने ठरवलं, या माऊलीने ठरवलं, ह्या सगळ्या लेकरांनी ठरवलं, आपल्याला ज्ञानोबांच्या उपकारातून उतराई व्हायचंय. काय दिल्यावर आपण उतराई होईल? बर हायच काय आपल्याकडं? जेवढं आहे तेवढं सगळं ज्ञानोबांनी दिलंय, जेवढं आहे तेवढं सगळं माऊलींनी दिलंय. मी सोप्प बोलू, पोटाला भाकरी नसणारे आई बापाच्या पोटी जन्म झाला आपला. पोटाला भाकरी नसणारे आई बापाच्या पोटी जन्म झाला आपला. अतिशय दारिद्र्यामध्ये आपल्या आई बापाने आपल्याला, फक्त त्यांनी एक चांगलं काम केलं. ते गरीब होते पण इमानदार होते. त्याच्यामुळे त्यांनी आपलं बोट ज्ञानोबांच्या हातात दिलं. आणि ज्या दिवशी माऊलींनी आपलं बोट धरलं, त्या दिवशी मागायला म्हणून जगात काही शिल्लक राहिलं नाही. एवढं माऊलींनी आपल्याला श्रीमंत केलं. गड्या मी सहज बोलू, साधं बोलू, सोपं बोलू. काय देणार आहे आपले सारखे? पाठीमागल्या काही दिवसापूर्वी म्हणे आळंदीत त्या माऊली महावैष्णवाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवायचा ठरला. किती किलो वजनाचा बसवायचा? तेव्हा सर्वांमध्ये ठरलं, म्हणले 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा. तुम्ही सगळ्याजणी जर ताट बसा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्ञानोबरांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा होता. त्यावेळी सोनं 1,00,000 रुपये तोळा होतं. सांगा कुणीतरी मला, एका तोळ्याला 1,00,000 तर 11 किलोला बुवा म्हणाव 1,500 सोडून बाकीचा हिशोबच येईना सध्या. त्या 11 किलोचा आणि ह्याचा हिशोबच ध्यानात गेलाय. फक्त एकच कळतंय, एका महिन्याचं आलं की 1,500, दुसऱ्याचं आलं की 3,000, तिनाचं आलं की 4,500, असा 1,500च पाडा फक्त पाठ झालाय. बाकीचा हिशोबच आमच्या ध्यानात राहील. एका तोळ्याला 1,00,000 तर 11 किलोला 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करायची होती. आळंदीची सगळी मंदिर समिती एकत्र झाली आणि त्यांनी विनंती केली, म्हणे ज्ञानोबरायांवरती ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्यांनी 11 कोटी रुपये वर्गणी गोळा करण्यासाठी मदत करा. माऊली नवल वाटलं, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते, पण मंदिर समितीची भली मोठी पंचायत झाली. अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमा करायचे होते, पण मंदिर समितीची भली मोठी पंचायत झाली. काय पंचायत झाली? पंचायत अशी झाली, अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी जमा करायचे होते, ते एकाच माणसाने नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. आणि सांगू का, एकाने दिली म्हणून कौतुक वाटलं नाही, मग नावे दिली याचं जरा जास्त कौतुक वाटलं. 11 रुपये वर्गणी दिली तर माणूस 11 वेळा पुकारायला लावतं. आमचं तेवढं नाव पुकारावं नाही. पुकारलं की मगाशी पुकारलं, नाही अजून एकदा पुकारा. आमच्या घरची म्हणले ती सगळ्याचं नाव आलं ना, आपलं तेवढं आलं नाही, त्यापेक्षा अजून एकदा पुकारा. पुकारणारा मनातल्या मनात म्हणला, 11 रुपये वर्गणी दिली, तुझी 6 माणसं आली ती काल्याच्या दिवशी जेवायला. पण त्याला ते मोठ्याने बोलता येत नाही, त्याला ते मनातल्या मनात बोलावं लागतं. ऐका गड्या, जिथं एकाच माणसाने 11 कोटी रुपये वर्गणी दिली, माझ्या माऊलींच्या मंदिराला जिथं 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा होता, तिथं माऊली महावैष्णवाच्या मंदिराला तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण मला जबाबदारीने सांगू द्या, आजही माऊलींची उंची मोजण्यासाठी माऊलींच्या मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. ह्या लेकरांना विचारून घ्या, आज बी माऊलींची उंची मोजण्यासाठी मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. माऊलींच्या अंगणात असणारं सुवर्ण पिंपळाचं झाडच ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि त्या काळात रेडा बोललेला बघितला नसेल तर आमच्यासारखे रेडे कीर्तनात बोलतात. ही सुद्धा ज्ञानोबांचीच कृपा आहे, ही सुद्धा ज्ञानोबांचीच कृपा आहे. त्या ज्ञानोबांच्या परंपरेतले तुकोबा आजच्या अभंगामध्ये नामाचं महात्म्य सांगतात. अतिशय सहज बोलतात, साधं बोलतात, सोपं बोलतात. तुकोबांची भाषा अतिशय सोपी. सगळ्या संत साहित्यामध्ये सोपी भाषा असेल तर तुकोबांची. उलट मी धाडसाने बोलू का, तुकोबांनी अभंग लिहिले म्हणूनच आपल्यासारखी अज्ञानी लोक कीर्तन करू शकली, नाहीतर आपल्याला कीर्तन सुद्धा करता आली नसती. तुकोबा अतिशय सहज बोलतात. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. सहज तुम्ही जरी देवाचं नाव घेतलं तरी संसारापासून तुमची ताटातूट होईल, याचा अर्थ संसारापासून तुम्ही लांब जाल. ऐसा लाभ बांधा गाठी. ऐका, कमवत असताना असं काहीतरी कमवा जेणेकरून तुम्हाला पांडुरंगाच्या पायाला मिठी मारता येईल. ऐसा
लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. बुवा, आम्ही पांडुरंगाच्या पायाला मिठी मारायला तयार आहे, पण पांडुरंगाच्या पायाला मिठी मारण्यासाठी करावं काय लागेल? सोप्पं सांगितलं, नामा परते साधन नाही, जे तू करशी अनेक काही. तुम्ही किती साधन केली तरी नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. बहुतेक तुम्हाला मला याची जाणीव करून दिली. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तुकोबा हाक मारून ओरडून तुम्हाला विनंती करून सांगतात, भजन केल्याशिवाय, नामस्मरण केल्याशिवाय राहूच नका गड्या. कारण या नामस्मरणाचा फायदा असा आहे, नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. काहीसा या अर्थाचा, चार चरणाचा, अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. अगदी सहज आहे का, सोप्पा आहे का? तुम्ही प्रशांत बुवा ना? हा, प्रशांत बुवा. ह्या संबंध परिसराबद्दल बोलतो, तथा ह्या संबंध कार्यक्रमाबद्दल बोलतो. खरं तर तुम्ही आल्यापासून तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल, प्रचिती झाली असेल. इथं आल्यानंतर तुमचा केलेला पाहुणचार, इथं आल्यानंतर तुमची केलेली व्यवस्था, यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा अंदाज आला असेल. पण मी अगदी मुळापासून सांगतो. अगदी आमचा हा समस्त सोलापूर जिल्हा, या सोलापूर जिल्ह्यातला पश्चिमेचा तालुका म्हणजे माळशिरस तालुका. सगळ्यात पश्चिमेचा माळशिरस तालुका संपला की हा सोलापूर जिल्हा संपतो. आणि या माळशिरस तालुक्याच्या एका टोकाचं हे पिंपरी गाव, जवळच असणारं शिखर शिंगणापूर, अतिशय पवित्र असं महाराष्ट्राच्या मातीतलं बऱ्याच जणांचं आराध्य दैवत, मोठा महादेव म्हणून त्या महादेवाला ओळखलं जातं. त्या महादेवाच्या पायथ्याला, या सगळ्या महादेवाच्या डोंगर रांगेच्या कुशीत वसलेलं पिंपरी गाव. कदाचित तुम्हाला अंदाज यायचा नाही किंवा तुम्हाला कोणी याबद्दल बोलायचं नाही. मी सांगतो, परकीय चलन या महाराष्ट्रामध्ये तथा माळशिरस तालुक्यामध्ये घेऊन येणारं हे पिंपरी हे पहिलं आणि एकमेव गाव. या गावामध्ये अधिकारी तेवढेच, या गावामध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारी माणसं तेवढीच, या गावामध्ये स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं अस्तित्व उभा केलेली माणसं तेवढीच. पण ज्या वेळी या गावामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारी काही माणसं पुढे येतील, तथा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची यादी तयार केली जाईल, तेव्हा तुम्हाला एक नाव सुवर्णाक्षरानं लिहिलेलं सापडेल. मला तसं कोणाची स्तुती करता येत नाही आणि खोटी स्तुती मी कधीच कोणाची करत नाही. या गावामध्ये जेव्हा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची यादी तयार होईल, त्यामध्ये तुम्हाला एक नाव आवर्जून वाचायला मिळेल, आदरणीय एकनाथ रायबाकरचे, म्हणजे अण्णासाहेब. आणि हे मी अजून एकदा बोलतो, त्यांनी मला चांगलं म्हणावं आणि त्यांनी माझ्या बरोबर गोड बोलावं असा माझा कधीच हेतू नाही. त्या हेतून आजपर्यंत मी कधी कीर्तनात कुणाचं नाव घेतलं नाही आणि तसा कधीच हेतू समोर ठेवायचो नाही. फक्त एक आहे, चांगल्याला चांगलं म्हणण्याची परवानगी ही गादी नक्की देते, एवढं मात्र नक्की. अण्णांनी केलेलं समाजकार्य, आणि समाजकार्य म्हणण्यापेक्षा काळ एवढा भयंकर होता, पोटाला पोटभर खायला भाकरी नसायची. अशा वेळी मी कौतुक अण्णांचं करण्यापेक्षा अण्णांच्या आई वडिलांचं करेन. आदरणीय हरिभक्तपरायण रायबा लक्ष्मण करचे आणि सुमन रायबा करचे, या दोघांनी 3 पोरं लहानाची मोठी केली. या दोघांनी 3 पोरांना प्रचंड चांगुलपणा शिकवला. आदरणीय मारुती रायबा करचे, आदरणीय एकनाथ रायबा करचे आणि आदरणीय दत्तात्रय रायबा करचे, या 3 पोरांना संस्कार दिले. पोरांना एक गोष्ट शिकवली, पोरांना लक्षात ठेवा, आयुष्यभर प्रचंड धन दौलत पैसा पाणी कमवा, पण पैसा पाणी कमवत असताना कुणाच्या माना मुरगळून कमवू नका, कुणाचं लबाडीनं कमवू नका. कदाचित त्यांचा अभंग पाठ असेल नसेल, पण पोरांना कमवताना त्यांनी एक दिशा दिली होती, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पोरांनो, दुनिया तुमची आहे, या दुनियेमध्ये तुम्हाला पाहिजे एवढं कमवा. गरिबीचा एक फायदा असतो चैतन्य दादा. कशाचा? गरिबीचा. माऊली बुवा, गरिबीचा एक फायदा असतो. काय फायदा असतो? गरिबाला अख्खं जग कमवता येतं, गमवायला त्याच्याजवळ काहीच नसतं. गमवायची भीती नसली की कमवण्याचं धाडस येतं. बहुतेक या 3 लेकरांनी तेवढं स्वतःचं अस्तित्व तथा स्वतःची ओळख तयार केली, पण उदास विचारे वेच करी. बऱ्याच जणांना कमवता आलं, पण कमवलेलं चांगल्या मार्गाला लावता बऱ्याच जणांना आलं नाही. साध्य बऱ्याच जणांना जमलं, पण क्षेम सगळ्यांना जमलं नाही. मी या परिवाराचं कौतुक एवढ्यासाठी करेन, या परिवारानं या संबंध परिसराला एक आदर्श घालून दिला.
आदर्श म्हणण्यापेक्षा या सबंध परिसराला एक विसाव्याचं ठिकाण मिळवून दिलं. जगी जास कोण नाही त्यास देव आहे. या सबंध परिसराला सबका मालिक एक म्हणणाऱ्या साईबाबांचं दर्शन घेता यावं याच्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून या ठिकाणी साई मंदिर उभा केलं. आणि हे साई मंदिर उभा करून या सबंध परिसराला एक भक्तिमय वातावरण तयार करून दिलं. मला आनंद एवढ्या गोष्टीचा वाटला. कीर्तनाला उभा राहताना अण्णांनी मला सांगितलं होतं, महाराज माणसं कमी असतील कदाचित कीर्तनाला, पण आमचं भाग्य असं आहे, आमचं म्हणणं असं आहे, आमचं कीर्तन माणसांनी ऐकू आत बसलेल्या साईंनी कीर्तन ऐकलं तरी आमचा सोहळा पवित्र झाला. आत बसलेल्या साईंनी कीर्तन ऐकलं तरी आम्ही केलेला सोहळा सार्थक झाला. आणि हे सहजासहजी येत नाही माऊली बुवा. बहुतेक मी एक नाव घेतोय, परिचयाचं असलं तर सांगा, नसेल परिचयाचं मी माहिती करून देतो. या सोलापूर जिल्ह्यातलं वारकरी वैभव गुरुनाम गुरु हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर. सांगतो दिलीप बुवा, या सेवेला सुरुवात करीत असताना अभंगाबद्दल विस्तृत बोलत असताना अतिशय सहज सांगतो, सोपं सांगतो, साधं सांगतो. संत साहित्यातले अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नाहीत. माऊली, 1000 वेळा कीर्तनाला उभा राहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा गड्या, ह्या अभंगाचे तुमच्या माझ्यावर काहीतरी उपकार आहेत. ह्या अभंगाचे तुमच्या माझ्यावरती काहीतरी उपकार आहेत. आणि काय उपकार आहे सांगण्यापेक्षा, असा अधांतरी उपकार सांगण्यापेक्षा हे अभंग गायल्यानंतर माझ्यासारख्या पाप्यांच्या घरातल्या चुली पेटतात. त्याच्यामुळे अभंगाचे आपल्यावर उपकार आहेत. अभंगाचे उपकार कधीच विसरू नका. माझं स्वच्छ मत आहे, मृदंगाचार्यानं मृदंगाचं पावित्र्य राखावं, कीर्तनकारांनी अभंगाचं पावित्र्य राखावं, गाणारांनी स्वराचं पावित्र्य राखावं. अभंगाचं पावित्र्य कीर्तनकाराने राखावं, स्वराचं पावित्र्य गाणाराने राखावं, मृदंगाचार्याने मृदंगाचं पावित्र्य राखावं. आणि सचिन दादा ते किती राखावं असं जर विचारत असाल तर महाराष्ट्राच्या मातीतलं वारकरी संप्रदायातलं मोठं नाव घेतो, गुरुनाम गुरु शंकर बापू आपेगावकर. बापूंनी असा मृदंग खांद्यावर घेतला आणि बापू अमेरिकेत उतरले. कुठं? शेजारच्या गावात कीर्तन असलं तरी माझं 2-4 दिवस स्टेटस असत. उद्या होणारी कीर्तन सेवा, आज होणारी कीर्तन सेवा, है की नाही? बापू अमेरिकेत उतरले विमानातून आणि मृदंग असा खांद्यावर होता. मृदंग खांद्यावर घेऊन बापू उतरले. मृदंग खांद्यावर घेतला होता. पोशाख असाच होता, नेहरू होता, धोतर होतं, खांद्यावरती उपरणं होतं. आणि अशा पोशाखात बापू तिथं अमेरिकेच्या विमानतळावर उतरले. बापू दिसल्या क्षणी तिथले संयोजक धावत आले. त्यांनी सांगितलं, म्हणे तो मृदंग आमच्याकडे द्या, आमच्याकडे द्या, आमच्याकडे द्या. बापूंनी मृदंग खांद्यावर घेतला होता, तसेच चालत होते. संयोजकांनी विनंती केली पण बापूंनी मृदंग कोणाच्याच हातात दिला नाही. शेवटी तिथल्या एका मराठी पत्रकाराने ते बघितलं आणि तो मराठी पत्रकार धावत आला आणि बापूंच्या पुढे आला आणि बापूंना म्हणाला, बापू अहो जर एवढे सगळे विनंती करतायत तर द्या ना ते वाद्य कोणाच्या तरी हातात, द्या तो मृदंग कोणाच्या तरी हातात. बापूंनी नकार दिला. त्या पत्रकाराने पुन्हा बापूंना विचारलं, म्हणे तो मृदंग तुम्ही कुणाकडेच देत नाही, याचं कारण काय? तेव्हा बापूंनी उत्तर दिलं, तर बापू म्हणले होते, हा मृदंग मी कुणाकडेच देत नाही, याचं एक कारण आहे, याचं एक कारण आहे. म्हणे खरं सांगू का, हा मी कुणाकडेच देत नाही याचं एकच कारण आहे, हा खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे. हा खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे. तुमच्या सगळ्यांसाठी हे वाद्य आहे, पण माझ्यासाठी हे वाद्य नाही, तो माझा पांडुरंग आहे. वाजवणारासाठी जर मृदंग पांडुरंग असेल, गाणारांसाठी जर स्वर पांडुरंग असेल, तर आम्हा कीर्तनकारांसाठी अभंग हा आमचा पांडुरंग आहे. आणि त्याची प्रामाणिक सेवा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. काल म्हणे एका कीर्तनकाराने चालू कीर्तनात दम दिला. कोणाला? गावाला. काय म्हणला कीर्तनकार? आणि हो मी सांगतो याच्याशी इंदुरीकर बाबाचा काही संबंध नाही. काय म्हणला कीर्तनकार? तो कीर्तनकार म्हणे ते शूटिंग बंद करा. म्हणले का? तो कीर्तनकार म्हणाला, काय? ते शूटिंग बंद करा, नाहीतर गावठाव करलं. आता नाहीतर काय करतो बुवा कोणास ठाऊक.
तो कीर्तनकार म्हणे ते शूटिंग बंद करा, नाहीतर मी अभंगावर बोलेन. काय 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 ते शूटिंग बंद करा म्हणले, नाहीतर मी. लाज ह्या गोष्टीची वाटली. गाव अक्क म्हणलं बुवा शूटिंग बंद करतो, पण तुम्ही काय, तुम्ही काय अभंगाव. आबाळ फाटलंय, कुठं ठेगळं देणार आहे तुम्ही कुणास ठाऊक. फक्त हे काय दुनियेने काय करावं हे मला माहित नाही, मी काय करावं ह्याच्याशी मी बांधील आहे. तुकोबांचा जर अभंग निवडलाय तर अभंगाची पूर्वपीठिका सांगणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. माऊली बुवा तुम्ही कीर्तनकार आहात, तुमच्या पुढे बोलताना मला जबाबदारीनं बोलावं लागेल. महाराज तुम्ही कीर्तन करता, तुमच्या पुढे बोलताना मला जबाबदारीनं बोलावं लागेल. माझ्या माहिती नसताना सुद्धा अनेक जण कीर्तन करत असतील, तुमच्या पुढे बोलताना मला जबाबदारीनं बोलावं लागेल. मला सोप्पं सांगू द्या, तुकोबांच्या अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नव्हत्या. ह्यातल्या प्रत्येक अभंगाला काहीतरी पूर्वपीठिका होती. आजच्या अभंगाची पूर्वपीठिका सांगत असताना काहीच असं झालं, त्या देहूमध्ये म्हणे प्रत्येक एकादशीला कीर्तन असायचं, प्रत्येक एकादशीला कीर्तन. मग व्हायचं असं, तुकोबा कीर्तनात येऊन बसायचे. काही दिवस तुकोबा कीर्तनात बसले, त्यानंतर तुकोबा कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायला लागले. टाळ घेता घेता तुकोबा ध्रुपद म्हणायला उभा राहायला लागले. पण व्हायचं असं, त्या काळात काही कीर्तनकार तारीख घ्यायचे आणि काय 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 मी आत्ताच नाही त्यावेळेच सांगतोय सरपंच साहेब. त्यावेळी काही कीर्तनकार कीर्तनाची तारीख घ्यायचे आणि बुवा खरं सांगा, आत्ताच सांगताय का त्यावेळेच सांगताय? शपथ मी त्यावेळेच सांगतोय. आता तुम्हाला आत्ताच काय आठवत असेल तर तो म्हणजे ज्याच्या त्याच्या बघा, पण मी त्याच वेळेचं सांगतोय. त्यावेळी काय व्हायचं, नैसर्गिक आपत्ती यायची आणि आत्ताच्या सारख्या तारखा फोनवर दिल्या जात नव्हत्या. त्यावेळी तारखा एकतर पंढरपुरात दिल्या जायच्या आषाढीच्या निमित्ताने, नाहीतर आळंदीत दिल्या जायच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने. कीर्तनकार तारखा लिहिताना तारखेवर लिहित नव्हते, तारखा लिहिताना कीर्तनकार तिथीवर लिहायचे. ज्या तिथीला कीर्तनकाराला तारीख मिळाली त्या तिथीला तो कीर्तनकार त्या गावात जाणार म्हणजे जाणारच, कीर्तनाच्या वेळेपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. त्यावेळी कीर्तनकार गावात जर नाही पोहोचला तर गाव त्या कीर्तनकाराच्या ऐवजी दुसरा कीर्तनकार उभा करायचं, गाव त्या कीर्तनकाराच्या ऐवजी दुसरा कीर्तनकार उभा करायचं. पण ज्या कीर्तनकाराला तारीख दिलती अख्खं गाव 2 मिनिटं उभा राहायचं आणि ज्या कीर्तनकाराला तारीख दिलती त्या कीर्तनकाराला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायचं आणि मग कीर्तन सुरू व्हायचं. कारण गावाचा असा समज व्हायचा, तारीख देऊन बी बुवा आला नाही म्हणजे बहुतेक बुवा. आता ही बाजू झाली, मी ह्या बाजूने सांगतो. मेले तरच कीर्तनकार तारीख बुडवत होते, अन्यथा तारीखच बुडत नव्हती, एवढा त्यांचा संप्रदायावर विश्वास होता. ही त्याच्या पाठीमागची खरी बाजू. तुकोबा पण त्यावेळी व्हायचं असं, नैसर्गिक आपत्तीनं कीर्तन बुडायची आणि कीर्तनकार नाही आला की मग गावातली कीर्तनाची परंपरा खंडित व्हायची. त्यामुळं गावातल्या काही लोकांनी तुकोबांना विनंती केली, बुवा अहो बाहेरचे कीर्तनकार बोलवले ते जर नाहीत पोहोचले तर मग कीर्तनाला खंड पडतो. बरं हे आपली एकादशीची परंपरा, ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी तुकोबा असं करा. काय करा? काय म्हणजे काय असं बी म्हणले तुम्ही, टाळ वाजवता वाजवता ध्रुपद म्हणायला उभा राहिलाय आणि त्यावेळेची लोक म्हणाली कीर्तनकारापेक्षा ध्रुपद म्हणणाराचा अभ्यास जास्त असावा लागतो. आणि खरं आहे शपथ की बुवा कुठला अभंग घेईल सांगता येत नाही, तरी आता मोबाईलनी सोपं केलंय. नाही गळ्याचे नाहीतर सोपं नव्हतं ना हे. कुठला अभंग घेईल सांगता येत नाही, कुठलं प्रमाण येईल सांगता येत नाही, आणि तेवढं सगळं या मंडळीचं पाठ असतं आणि तेवढं सगळं त्यांना ते म्हणावं लागतं. हे जाऊ देतात. पण बहुतेक तुकोबा तुम्हाला असं बी ध्रुपद म्हणता येते, तुमचा अभ्यास आहे, मग तुम्ही असं का करणार, तुम्हीच कीर्तन करा. अहो तुम्ही कीर्तन करावं म्हणजे परंपरा खंडित व्हायची नाही. करा तुम्ही कीर्तन. तुकोबा म्हणले कीर्तन करायला अडचण नाही, पण झालंय असं म्हणे कीर्तनासाठी लागणारी ग्रंथसंपदा माझ्याकडे उपलब्ध नाही. पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन या न्यायानं मला कीर्तनाचा अभ्यास करावा लागेल. त्यावेळीची लोक म्हणली अहो कशाला अभ्यास करावा लागतोय, युट्यूब बघितलं तरी होतंय म्हणले.
नाही नाही, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन या न्यायानं तुकोबांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि सांगितलं माझा पांडुरंग मला परवानगी देईल त्या दिवशी मी कीर्तनाला उभा राहील. पांडुरंग स्वप्नात आला, त्याने तुकोबांना परवानगी दिली, बुवा तुम्ही कवित्व करावं. त्या दिवशी तुकोबा कीर्तनाला उभा राहिले. तुकोबांनी कीर्तनाला सुरुवात केली. हा हा म्हणतात सगळी माणसं जमायला लागली, पण अडचण झाली हो, भली मोठी अडचण आली. काय अडचण आली? अडचण अशी आली, तुकोबांना कीर्तन करायला सांगितलं होतं. अडचण नीट आहे का? तुकोबांना कीर्तन करायला सांगितलं होतं, तुकोबा कीर्तन जगायला लागले. आणि सांगू का, म्हणू नका कोणाला, पण मी सांगेन तुम्हाला, कीर्तन करणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं खूप अवघड आहे. अजून सांगतो माऊली, कीर्तनावर जगणं खूप सोपं आहे, कीर्तन जगणं अवघड आहे. गुरुनाम गुरु अनिल महाराज पाटील बार्शीकर त्यांच्या कीर्तनात म्हणतात, कीर्तनकार 2 तास किती चांगलं कीर्तन करतो याला शून्य किंमत आहे. कीर्तनकार 2 तास किती चांगलं कीर्तन करतो ह्याला शून्य किंमत आहे. उरलेले 22 तास किती चांगलं वर्तन करतो ह्याला जास्त किंमत आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नाहीतर कीर्तनात म्हणला, आई माझी मायेचा सागर ढेकळात गेली, काटा टचला पिठात पाणी वतलं आणि आई गोट्यात. धाडसाने बोलू का मला माफ करत असला तर, काय नुकसान करायचंय ते करा. धाडसाने एक वाक्य बोलतो, माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे. माझं मत आहे आणि हे वैयक्तिक मत आहे, चुकीचं असू शकतं. आईबाप सांगून समाज रडवणारा कीर्तनकार बोलवण्यापेक्षा, आईबाप सांगून समाज रडवणारा कीर्तनकार बोलवण्यापेक्षा स्वतःच्या आईबापाला कधीच न रडवणारा कीर्तनकार बोलवा. सध्या जरा ती काळाची गरज झाली. आमच्यातलं बरंच गडी कीर्तनाला उभा राहिलो असं जे सांगतात, त्या दिवशी चालू कीर्तनात तो म्हणे, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खर कना, बाबा 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 म्हणू मी. कोण दिसल त्याला म्हण, तुला जर सुधरत नाही बाबा कोणाला म्हणू तर. आणि असं म्हणून त्याने अख्खं गाव रडावलं, अख्खं गाव रडायला लागलो. एक म्हातारं चालू कीर्तनात उभा राहिलं. चालू कीर्तनात म्हातारं म्हणलं, या बुवाचं काय ऐकू नका. माणसं म्हणली, बाबा खाली बसा, बाबा खाली बसा, तुम्ही कशासाठी नका हो. म्हणली ह्याचं काय ऐकू नका, त्याने जी गैवर घातलाय ती मोकळ्यात घातलाय. म्हणले नका ऐकू त्याचं काय. माणसं म्हणायची, त्याला रडू द्या, तुम्ही खाली बसा, त्याला रडू द्या, तुम्ही खाली बसा. म्हातारं काय बसायला तयार नाही. अहो म्हणली, नाही बापाला सांभाळत. म्हणले तुम्हाला काय माहित, अहो मी बाप आहे त्याचा. कीर्तनाला आल्यावर म्हणतो बाबा. हे सांगू का गड्या, म्हणजे माझा विरोध नाही, माझं स्वच्छ मत, माझं वैयक्तिक मत आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो चैतन्य दादा, मी जेवढं कीर्तनात बोलतोय ते माझं वैयक्तिक मत आहे. दुनियेवरती टीका करायला मी मोकळा नाही, त्याच्यासाठी मी फेटा बांधला नाही. मला एक कळतं, आई सांगायची लेकुराचे हित म्हणा, आणि बाप सांगायचंय ना तर हे म्हणा. बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करी बाप करी जोडी
बाप करी जोडी लेकरांची ओढी आपली कुरवंडी वाळवणी एका एके केला मिराचे कडे वागवणी भार खांदे ऐका तुकोबा जसं कीर्तनात बोलायचे तसंच आयुष्यात वागायचे. आणखी सोपं सांगतो जसं कीर्तनात बोलायचे तसंच आयुष्यात वागायचे किंवा मग जेवढं आपल्याला वागायला जमल तेवढंच कीर्तनात बोलायचे. आणि हे दुसरं सोपं आहे माऊली, पहिल्यापेक्षा सोपं आहे दुसरं. आपण बोलल तसं आपल्याला वागणं नाही जमल तर आणखी सोपं, जेवढं जमल एवढंच कीर्तनात बोला. हा दुसरा पर्याय सोपा. आणि त्यामुळे तुकोबांवरती विश्वास बसायला लागला. त्या काळात लोकांची तुकोबांच्या कीर्तनाला गर्दी जमायला लागली. पण झाली अशी अडचण, तुकोबांच्या कीर्तनाला लोकांची गर्दी जमायला लागली आणि हे काही जणांना सहन झालं नाही. आणि पहिल्यापासून आलंय माऊली. आणखी माझं स्वच्छ मत आहे, काही जणांना सहन झालं नाही म्हणजे ज्या त्या क्षेत्रातली माणसं ज्या त्या क्षेत्रातल्या माणसाचे पाय वाढतात. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? कीर्तन कलाला विरोध कुणाचा आहे? असमाजाचं काय घेणं देणं नाही. गळ्याशी आता हा माऊली खूप गोड कीर्तन करतोय. आदरणीय गुरुवर्य तुकाराम महाराज ओराडे आमच्या परिसरातलं गायन क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव, कीर्तन क्षेत्रातलं मोठं नाव. आज बी नातेपुते गाव तुकाराम महाराज ओराडेंच्या नावानेच ओळखलं जातं. तुम्ही कधी तळकाकनाथ वगैरे तिकडे कीर्तनाला गेला आणि तिकडे कीर्तनाला गेलं नातेपुते म्हणलं की ते अजून बी विचारतात तुकाराम बाबांचं नातेपुते का? हो हो त्यांचंच नातेपुते. त्यांच्या जवळ राहून चांगल्याच्या संगतीत राहिला की माणूस चांगलाच होतो. त्यांच्या जवळ राहून हा पोरगा अतिशय चांगल्या पद्धतीने कीर्तन करतो, अतिशय चांगल्या. पण त्यांनी फेटा बांधल्यावर आमच्या पोटात दुखायला लागला. का? जीवरी सरादाचे कीर्तन त्यो करतोय, त्यो नसता तर. ऐका, उभ्या आयुष्यात कधी कुणावर जळू नका. उभ्या आयुष्यात कधी कुणाला कमी लेखू नका. ज्याच्या प्रारब्धातली गोष्ट आहे ना, तुम्ही तुमचा बाप संग आला तरी त्याच्या प्रारब्धात ते जाणार एवढं मात्र नक्की. तिथं काही नाही. जे त्याच्या प्रारब्धात आहे ते त्याला मिळणार आहे, जे तुमच्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला मिळणार आहे. एका क्षेत्रात राहून एकमेकांवरती जळण्यापेक्षा, एका क्षेत्रात राहून एकमेकांची मापं काढण्यापेक्षा, आणि दुसरी गोष्ट कमी एक कुणाला लेखू नका. संप्रदायात कधीच कुणाला कमी लेखू नका. तुम्ही कुणी असा, त्या संप्रदायानं मातीतला माणूस आभाळापर्यंत मोठा केलाय आणि या संप्रदायातनं आभाळातला माणूस मातीत घातला एवढं मात्र नक्की. या संप्रदायात कधीच कुणाला कमी लेखू नका. पाठीमागल्या 2-4 वर्षापूर्वी जी पोरं गायाला होती त्यांच्या आता तारखा मिळत नाहीत. म्हणजे नावं घेऊन बी सांगू शकतो मी. हा, जी पोरं गायक होती त्यांच्या आता तारखा मिळत नाहीत, आणि ज्यांच्या तारखा मिळत नव्हत्या त्यांच्या डायऱ्या पांढऱ्या फेक पडल्यात. आणि गायचे नाही. बायकोनी परवा दिवशी विचारलं, म्हणली बुवा लैंदी झालं तुम्ही कुठं कीर्तनाला गेला नाही, तुम्ही लैंदी झालं कुठं तुम्हाला कोणी बोलावलं नाही. म्हणली मग द्वातार नेसायचंच नसलं तर त्याच्या कुरवड्या सांडगं वाळू घालू का? म्हणली म्हणजे तुम्हाला जर लागायचंच नसलं तर मग कशासाठी? म्हणली उगं ते 500-600 रुपयाचं भांडवाल जे गुंतून पडलंय घरात. नाही मी जबाबदारीने बोलतो, जबाबदारी नाही का. मी अशी मोठमोठाली नावं सांगेन, मोठमोठाली ज्यांनी काळ गाजवला. आणि माऊली हा काळ असतो, काहींनी गाजवलेला असतो, काही जण गाजवत असतात आणि काही जण गाजवणार असतात. आज एखादा कमी आहे म्हणून त्याला कमी लेखू नका. 2 मिनिटाची एक क्लिप माणसाला भली मोठी करू शकते. नाही बरं, मी धाडसाने बोलू शकतो. आपल्या सगळ्यांचे परम मित्र माऊली महाराज पटाडे, ती 65 किलोची तलवार वागवतो तेवढी एकच क्लिप व्हायरल झाली. ती पोरगा अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध झाला. काय अडचण आहे तुम्हाला आम्हाला स्वीकार करायला? आपला पोरगा आपल्यापेक्षा मोठा झाला, काय तुम्हाला आम्हाला अडचण आहे स्वीकार करायला? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. मी पुन्हा एकदा जबाबदारीने बोलतो, कधीच कुणाला कमी लेखू नका, कधीच कमी लेखू नका. हा परिस्थिती हा ऊन सावलीचा खेळ आहे. रावाचा रंग होऊ शकतो आणि रंकाचा राव होऊ शकतो. बाकी एवढ्या लांब जायला हातच्या काकणाला आरसा कशाला? अण्णांची परिस्थिती आज तुम्ही बघताय, फक्त त्यांच्या वडिलांची भेट घ्या, एकदा जाता जाता विचारून घ्या त्यांची परिस्थिती कशी होती. परिस्थिती बदलू शकते, काळ बदलू शकतो, वेळ बदलू शकते. उभ्या आयुष्यात कधी कोणाला कमी लेखू नका. तुकोबांना त्रास दिला म्हणजे लोकांनी, बाहेरच्या लोकांनी त्रास दिला नाही. तुकोबांना ज्यांनी त्रास दिला त्यांची नावं ऐका. आणि माऊली सगळीच माणसं कधीच वाईट नसतात आणि सगळीच माणसं कधीच चांगली नसतात. तुम्ही कुठला बी कालखंड बघा, त्या कालखंडात काही माणसं चांगली होती आणि काही माणसं वाईट होती. रामाच्या काळात तरी काही सगळी माणसं चांगली होती काय? आणि सगळी चांगली असती तर त्याने एवढी भांडणं करून आणलेली बायको माघारी घालवली असते काय? हा, रामाच्या काळात सगळी माणसं चांगली नव्हती, कृष्णाच्या काळात सगळी माणसं चांगली आणि सगळी माणसं वाईट नव्हती. काळ कुठला बी असू द्या, सगळी माणसं चांगली आणि सगळी माणसं वाईट असाच काळ
कधीच मिळाला नाही. चांगली माणसं असतात, वाईट माणसं असतात. तुकोबांच्या काळामध्ये ज्यांनी तुकोबांना त्रास दिला, सगळ्यांनीच नाही माऊली त्रास दिला, ज्यांनी त्रास दिला त्यांची थोडी नावं आहे का? देवबाप्पा बारकाई नाही का तुकोबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला? जे आम्ही सगळ्यांनी जे आता कीर्तनात जी गोंधळ उठवलाय ना, तुकोबांना त्रास झाला, सगळ्यांनी नाही दिला. ज्यांनी त्रास दिला त्यांची नावं सांगतो, पाठच करून ठेवा एवढी नावं. तुकोबांना पहिला त्रास दिला त्या पुणे सोलापूर हायवेला केडगाव चौपला आहे बघा. केडगाव चौपला आहे. केडगाव चौपल्याच्या खाली एक पारगाव आहे. ते पारगाव दौंड तालुक्यात येतं. त्या पारगावचे संत होते सालोमालो. सालोमालो. त्या सालोमालोंनी तुकोबांना पहिला त्रास दिला. काय त्रास दिला? ते काय करायचे? तुकोबाच्या कीर्तनात यायचे. तुकोबांनी अभंग कीर्तनाचा गायला की त्या अभंग लिहून घ्यायचे आणि त्या अभंगातलं तुका म्हणे खुडायचे आणि तिथं सालोमालो म्हणे लिहायचे. पहिला त्रास सालोमालोचा. दुसरा त्रास वाघोलीच्या रामेश्वर भटाचा. भटाने थेट गाथा बुडवली, त्याने कहर केला, त्याने गाथा बुडवली. तिसरा त्रास चिंचवडच्या चिंतामणी देवाचा. चिंतामणी देवाला हे सहनच होत नव्हतं. कुणब्याच्या पोराने कीर्तन करावं आणि ब्राह्मणांनी त्याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं, हे 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 आम्हाला कधीच पटणार नाही, अजिबात नाही. त्या तुकारामाची कीर्तनं बंदच झाली पाहिजेत म्हणून आमच्या सेवकाला आम्ही पाठवतो आणि तुकारामाची कीर्तनं बंद करतो म्हणून एक सेवक पाठवला आणि त्या चिंतामणी देवाने पाठवलेला सेवक तुकोबांच्या कीर्तनात येऊन तुकोबांचा टाळकरी झाला. आलता कशासाठी? आलता कशासाठी? बंद करायला. आणि झाला काय? टाळकरीच झाला. अण्णा तंतोतंत अशीच एक घटना गेल्या 2.5 वर्षापूर्वी घडली. कशी? आलता कीर्तन बंद करायला आणि तुकोबाचा टाळकरी झाला. आलता कीर्तन बंद करायला आणि तुकोबाचा टाळकरी झाला. अशीच घटना पाठीमागल्या 2.5 वर्षापूर्वी घडली होती. काय घडलं होतं? एकनाथरावाला आणाय गुलाबराव गेलो आणि त्या टोळीचं मालक झालं, पुन्हा माघारीच आलं नाही. असंच झालं ते बघा. कीर्तन बंद करायला आले आणि टाळकरीच झाले. तुकोबांचे 14 टाळकरी. पण ते त्या चिंतामणी देवाने त्रास दिला. मी आधी सांगत होतो. पहिला त्रास सालोमालोनं, दुसरा त्रास रामेश्वर भटानं, तिसरा त्रास चिंचवडच्या चिंतामणी देवानं आणि चौथा त्रास देहूच्या मंबाजी बुवानं. ह्या चौघांनी प्रचंड त्रास दिला. गाढवावर बसून धिंड काढली, तोंडाला काळं फासलं, गळ्यात चपलांचा हार घातला. तुकोबा भजन करतो म्हणून गावच्या पाटलाकडे तक्रार केली, पाटील हा तुकाराम भजन करतो आणि त्याचा आम्हाला त्रास होतो. गावच्या पाटलाने बोलावणं धाडलं, तुकाराम बुवा तुमच्यामुळं गावाला त्रास होतो, तुमच्या भजनाचा गावाला त्रास होतो. थोडं माफी मागून बोलतो, काल बी त्रास भजनाचाच होता आणि आज बी त्रास. काकडा चालू झाल्यावर काय म्हणजे का त्रास होतोय त्याला. आणि ज्या गाड्याला काकड्याचा त्रास आहे ते आता मोरूचीला गेलाय. काय म्हणला? सरपंचाला कळाल मला काय म्हणायचं. ज्या गाड्याला काकड्याचा त्रास होता तो आता मोरूचीला गेलाय. आता हो तिथं बी कीर्तन आहे म्हणते ते आज. हाय हाय हाय. फक्त आपल्या कीर्तनात टाळ आहेत आणि त्यांच्या कीर्तनात चाळ आहेत. वाईट गोष्टीच वाटतंय. जिथं चाळ वाजत्यात तिथं पोलीस बोलावल्यात. जिथं चाळ वाजत्यात तिथं पोलीस बोलावल्यात आणि ते पोलीस म्हणतात माग सरा माग सरा माग सरा. जिथं चाळ वाजत्यात तिथं म्हणावं लागतंय माग सरा माग सरा माग सरा. आणि जिथं टाळ वाजत्यात तिथं रोज आम्हाला म्हणावं लागतंय ऐका. गावातल्या लोकांनी तक्रार केली म्हणे बुवा तुमच्या भजनाचा त्रास होतो. गावातले लोक पाटलांकडे आले, तुकोबांची तक्रार केली. ज्या क्षणाला तक्रार केली त्या क्षणाला पाटलाने बोलावणं धाडलं, तुकोबा तुमच्या भजनाचा लोकांना त्रास होतो, आजपासून भजन बंद. शांतपणे उभा राहिले खाली मान घालून आणि गावच्या पाटलाला सांगितलं, पाटील तुम्ही बोलला, तुमच्या मुखातून माझा पांडुरंग बोलला, आजपासून मरेपर्यंत भजन करायचं नाही. फक्त अडचण एक झाली पाटील, माझ्या वाणीला मी कितीही सांगितलं बाई भजन करू नको, तरी आता ती माझं ऐकत नाही. माझी मजा झाली अना बरबत, माझी मजा झाली
झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से ऐका. ए तुकोबा म्हणतात, खरं तर माझी वाणी अगोदरची ती भजन करत नव्हती. मी तिला अगोदर सांगितलं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आणि एकदा का तिला नामाचा छंद लागला, मग ती आता माझं ऐकायलाच तयार नाही, ती नामस्मरणच करते. त्या दिवशी म्हणे तुकोबाची कोणीतरी साधकाने भेट घेतली आणि म्हणले, एवढे लोकांनी त्रास दिला तरी तुम्ही भजन करता? शिंक जांभई खोकला तुकाची वेळ वाया गेला. किंवा मग दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, या निळ्यानं तुम्ही देवाचंच नामस्मरण करता बुवा. काय फायदा हो नामस्मरणाचा? तुकोबा म्हणे, नामस्मरणाचा फायदा असा भर रस्त्यात सांगायचा नसतो लेकरा. डॉक्टर वळखीचा आहे म्हणून काय मोटर कॅन्डाव इंजेक्शन घेतो काय? समजा एखाद्या माणसाचा अपघातच मग सनवाट्या पैसे झाला, मग काय तिथली तिथं नेता येतं काय? मसनवाट्या जवळ जरी मिळाला तरी घरी आणावं लागेल ना त्याला. त्याच्या काही प्रक्रिया आहेत. तुकोबा म्हणले तसं नाही. आज कीर्तनाला आल्या आल्या कीर्तनात मी एवढं नामस्मरण का केलं याचा फायदा सांगतो. मी नामस्मरण केलं त्याचा काय काय फायदा झाला तेवढा आज कीर्तनात सांगतो. तुकोबा कीर्तनाला उभा राहिले, गळ्यात विणा घेतला, हातात चिपया घेतल्या, रामकृष्णारीचं भजन झालं, रूपावलीचा अभंग झाला. अजून सांगतो पोरांनो, लक्षात ठेवा आणि शेवटपर्यंत लक्षात ठेवा. हे कीर्तनात रूप पाहता, रामकृष्णारी नंतर रूप पाहता म्हणलं की समजायचं देहूकर. काय काय रामकृष्णारी नंतर रूप पाहता म्हणलं की म्हणायचं देहूकर फड परंपरा, आणि रामकृष्णारी नंतर सुंदर ते ध्यानच म्हणलं की म्हणायचं वास्कर फड परंपरा. अशा 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 आपल्या ह्या परिसरात ह्या दोन परंपरा. चला जाऊ दे, म्हणजे तुमच्यासाठी सांगितलं पोरांना. हे असल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. फडावर कीर्तन करायचं म्हणलं की त्रास होतो. काल परवा मी त्या इथं खटाव तालुक्यात बनपुरी म्हणून गाव आहे, तिथं काल्याच कीर्तन केलं. तिथं वास्कर फड परंपरा. माहिती नसली एखादी गोष्ट की मग त्रास होतो तिथं परंपरेला. त्यासाठी आधी थोडं शक्यतो कीर्तन करायच्या आधी जर परंपरा बदलून असेल, परंपरा बदलून असेल तर थोडं विचारत चला. काळ टाळ असते त्यांचं. हा चला, मोठं असतं दादा, हे लय लय होईल. मी परत सांगेल. हे सगळे म्हणते का त्यांचं चाललंय, आम्ही कसं हा चाल सांगेन परत मी तुम्हाला हे सगळं. तुकोबा कीर्तनाला उभा राहिले, रामकृष्णारीचं भजन झालं, रूपावलीचा अभंग झाला. आज कीर्तनामध्ये तुकोबा फक्त नामाचं महत्व सांगणार आहेत. हे सगळ्यांना माहिती होतं, पण का कुणास ठाऊक जो नामाचं महत्व ऐकायला आलता त्याने अगोदर तुकोबांना विचारलं, म्हणले तुकोबा नामाचं महत्व सांगालच सांगाल, फक्त आधी हे सांगा का कुणास ठाऊक. पण म्हणले आम्ही सगळेच दुःख आहे हो, जो देखे सो दुःख या बाबा सुखया कोई नाही. लहान लेकराला बघितलं तरी दुःख आहे, मोठ्या माणसाला बघितलं तरी दुःख आहे, तरणा बघितलं तरी दुःख आहे, म्हातारा बघितलं तरी दुःख आहे. का कुणास ठाऊक ज्याला त्याला दुःखच आहे. श्रीमंत पळतोय पोटासाठी, गरीब पळतोय पोटासाठी. श्रीमंताचा विचार केला तरी ते बी पोटासाठी पळतोय, गरीबाचा विचार केला तरी ते पोटासाठी पळतोय. फरक एवढा झालाय म्हणले, श्रीमंत दिवसभर पोट भरायला पळतोय, गरीब दिवसभर पोट भरायला पळतोय, आणि श्रीमंत पाठ पोट कमी करायला पळतोय. पण पोटासाठी पळतोय एवढं मात्र नक्की. का कुणास ठाऊक ज्याला त्याला हे दुःख आहेच. या दुःखाचं कारण सांगा, आम्हाला सुखाचा पत्ता सांगा. तुकोबा म्हणतात, लेकरांनो ऐका, ताट बसून ऐका. ज्या सुखासाठी तुम्ही एवढा प्रयत्न करता, ह्या सुखाचे सोपे पत्ते सांगतो. एक सांगू, दोन सांगू का तीन सांगू? तीन सांगू सरपंच? चैतन्य सरपंच म्हणतायत तीन सांगू. अण्णाला विचारून सांगू का? काय तुमचे तुम्ही मिटाव चाल परस्पर. ठरताना एकच ठरलंय म्हणून विचार. अण्णा ऐक, सरपंच ऐका. जीवाला सुखी राहण्याचे तसे तीन मार्ग सांगतो, फक्त बारकाई नाही, कारण ताट बसून ऐका. आणि हे एवढं सोपं, एवढं साधं नाही ऐकायला मिळायचं, म्हणून सांगतो. सुखी राहण्याचा पहिला मार्ग अतिशय सोपा सांगतो माऊली. उभा आयुष्यभर कुणाला, ज्याला कुणाला दुःख असेल त्याने ऐका. सुखी राहण्याचा पहिला मार्ग काय? चांगले दिवस आले तर डोक्यात जाऊन द्यायचे नाहीत, आणि वाईट दिवस आले तर काळजाला लावून घ्यायचे नाहीत. काय 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 म्हणला बुवा? चांगले दिवस आले तो डोक्यात जाऊन द्यायचे नाहीत, आणि वाईट दिवस आले तर काळजाला लावून घ्यायचे नाहीत. दिवस असतात, 19-20 होत असतात, कमी जास्त होत असतात. चालताना दोन पावलं विसंगत चालतात. पुढच्यानं पुढाय म्हणून माजायचं नाही, आणि मागल्यानं मागाय म्हणून लाजायचं नाही.
कधीच नाही. हे कधी बी पलटू शकतं, हे कधीही बदलू शकतं, कधी बी बदलू शकतं. असं एवढं आदांतरी बोलण्यापेक्षा पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी चेन्नईला गेलो कीर्तनाला. गेलतो, मला बोलावलं त्यांनी चेन्नईला कीर्तनाला. आपल्याकडली ह्या विटा भागातली बरीच लोक आहेत अण्णा तिकडं, सोन्या चांदीचे भले मोठे व्यापार आहेत आणि प्रचंड श्रीमंत लोक आहेत. ती एका एकाचं टनाचं लायसन आहे सोन्याचं. ज्याला दुसऱ्याचं चांगलं सण होतं त्यांनीच आहे काय हे दुसऱ्याची संपत्ती ऐकली बी ज्याला पोटात ही दुखत नाही त्यांनी ऐका फक्त. एका टन एक जण 1,000 किलोचा मालक आहे सोन्याचा. भली श्रीमंत माणसं आहेत तिथं. आणि त्या लोकांनी मला तिथं एक त्यांचं मंडळ आहे, मराठा मंडळच आहे, म्हणजे आपली मराठीच लोक आहेत, त्यांची ती गल्लीच आहे. आणि तिथं ते गणेशोत्सव संपन्न करतात. दरवर्षी गणेशोत्सवाला महाराष्ट्रातून कीर्तन करते तिथं बोलवतात. चहाला गेलं तरी 5,000 रुपये. मी म्हणलो ही लगा ती चला जाऊ द्या. नाही शपथ तुम्ही विचारून घ्या, खात्री करून घ्या. उराडे महाराजांबरोबर तुम्ही गेलताच. त्या अण्णांचं वर्ष आता मी करून आलो बघा पाठीमागल्या 8-15 दिवसापूर्वी. ते देवनगरचे अण्णा, भाग्यनगरचे, ती प्रचंड श्रीमंत माणसं, प्रचंड श्रीमंत. चहाला गेलं तरी अण्णा वाटायचं ह्यांचं चहाच पेत बसाव. नाही. आणि ते त्याच्या पाठीमागचं त्यांची भावना चांगली होती. त्याच्या पाठीमागे त्यांची भावना चांगली. भावना अशी होती की काय झालंय, आपल्या इथं उग माणूस चाललं तरी बुवाला ठेस कळलं एवढं बुवा झालं. म्हणजे असा मोकळा दगड हातात घेतला, असा मोकळा, ठरवून नाही असा मोकळा दगड हातात घेतला आणि उगाच फेकून हाणला तरी बुवाला लागल. मी ठरवून बुवाला नाही, असा उगा हाणायचा फेकून तरी बुवाला लागल एवढं झालं. बरं झालं बी पाहिजे त्याचा अर्थ, पण जास्त झाल्यामुळं किंमत राहत नाही अशी अडचण. बरं आमच्यात कळवंडी गावोगाव 5-50 दारोडं खपत्याला, पण एका गावात 2 बुवा कावा खपत नाही. नाही तुम्ही नाही म्हणाल, माझ्या कुठल्याही वाक्याला तुम्ही चालू कीर्तनात विरोध करू शकता, तसं माझं काही नाही. तुम्ही बार काही नाही. त्या लोकांना काय वाटायचं, हे महाराष्ट्रातनं संत आल्यात म्हणून त्यांना तेवढा अप्रूव होता. ती कोणाला बी संत म्हणलेल्याचं भोग महाराष्ट्र महिना झाला भोगतोय बरं का. गळ्याचे नाही असं उठसूट कोणाला बी संत म्हणू नका. त्यांनी प्रचंड सेवा केली, खूप चांगली चैतन्य बाबा ती माणसं. त्यांनी तेवढी सेवा केली. पण माझ्याकडून एक चूक झाली ती बाबा. ते 9 ते 11चं कीर्तन मी चेन्नईमध्ये घेतलं होतं, रात्री 9 ते 11. सुख कशाने मिळेल तेवढं सांगायचं आणि संपवायचं, आणि 3 मार्ग सांगायचे ठरले. ऐका, त्या रात्री 9 ते 11चं कीर्तन तिथं चेन्नईमध्ये घेतलं. दुसऱ्या दिवशीचं चुकून माझ्याकडून कीर्तन फलटण तालुक्यात सोनवडीला वर्ष श्राद्धाचं कीर्तन घेतलं होतं. सोनवडीवाल्यांना समजून सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. चेन्नईवाल्याला समजून सांगायचा आपला दाडा नव्हता. ते का कशासाठी परत बसल्यावर सांगतो, पण तिकडे जाणंच लागत होतं. म्हणून मी चेन्नईला जायचा निर्णय घेतला. आता ते इथले तर मिटलंय बहुतेक, सचिन दादाच्या ध्यानात आले. मी चेन्नईला जायचा निर्णय घेतला आणि योगायोग असा माणसं एवढी चांगली. मी तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं, म्हणलं माझं उद्याचं कीर्तन फलटणमध्ये आहे. म्हणलं तुम्ही जर परवानगी देत असला, माझी व्यवस्था करत असला तर मला ते बी कीर्तन सापडतंय. 9 ते 11 चेन्नई, रात्री 9 ते 11 चेन्नई, आणि दुसऱ्या दिवशी 10 ते 12 फलटण तालुक्यात सोनवडी. ती माणसं एवढी चांगली, त्यांनी मला सरपंच साहेब असं सांगितलं, म्हणले काळजी करू नका महाराज, 9 ते 11 कीर्तन करा. कीर्तन संपलं की तुम्हाला मी विमानतळावर नेऊन सोडतो. विमानाचं तिकीट काढून देतो. आंबल्या पहिल्यांदा विमानात बसायचा होता. त्याच्या आधी आंबल्याने विमान सुद्धा बघितलं नव्हतं. पण म्हणलं बसायचंय बाबा, बरं आहे म्हणलं. बरं मी कीर्तनासाठी नाही, आता येऊनात बसाय मी ते म्हणून मी म्हणलं हो चालतंय म्हणलं. सोडा म्हणलं मला, तसं विमानाने सोडा म्हणलं. बरं आहे. तिकीट वगैरे त्यांनी काढलं, सगळ्यांना त्यांनी केलं. आणि बरोबर कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याबरोबर माझं काही 11चं कीर्तन 11ला नाही संपलं, 11:15 संपलं. मला तशी सवयच आहे. माझं 10चं 10ला काव संपत नाही, 9चं काव 9ला संपत नाही. चला नाही, तुम्हाला सावध करून ठेवलं, थोडा वेळ काढा म्हणून. ते 11:15 कीर्तन संपलं. 11:30 बरोबर मी त्यांच्या गाडीत बसतो. सरपंच 1.5 कोटी रुपयाची गाडी होती. कशाला खोटं बोलून नारदाच्या गादीवर आहे बरं. काय आपल्याला घ्यायची होती का? 1.5 कोटी रुपयाची गाडी होती. अण्णा त्या गाडीचं असं शीटाचं बटन दाबलं, शीट असं निवांत झालं. आणि निवांत शीट झालं, त्याच्यावर पुढच्या शीटला काय आपण काय त्याला काय त्यांनी बसवलं होतं, आपण बसलो निवांत. तिथं त्या सोसायटी भली मोठी, आणि सोसायटीला ते वॉचमॅन राहतात बघा गेट उघडायला. ते गेट उघडताना त्या वॉचमॅनने असं केलं. कोणाला? कोण म्हणलं? आमल्याला. आमल्याला म्हणता काय? त्या वॉचमॅनने असं केलं. मी ताट बसलो. वा म्हणलं भले शाबास,
वॉचमनने असं केलं, वॉचमनने असं केल्यावर मला आमदार झाले नाही हा वॉचमनने असं केल्यावर मला जरा आनंद वाटला. अरे वा म्हणलं, वा काय राव, काय आपल्याला किंमत आहे, काय आपण मोठं झालोय असं म्हणल्यावर त्यांनी मला विमानतळावर सोडलं. बरोबर त्यांनी मला प्रक्रिया सांगितली, अशा अशा पद्धतीने जा म्हणले, तुम्ही पोहोचाल. विमानात बसलो पण ह्या पोशाखावर होतो आणि ह्याच पोशाखावर बसलो. तुम्ही विचारा की का म्हणून, ह्या पोशाखामुळे बस होतो म्हणून ह्याच पोशाखावर बसलो. ह्या पोशाखामुळे बसायला मिळालं ना म्हणून ह्याच पोशाखावर बसलो विमानात. तिथं ती बिचारी आली, ती सर 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 म्हणायची. आता बहुतेक बरेच दिवस झालं काही कोणी सर म्हणत नाही. एक थकलं होतं, ती बिचारी एक फोन केल्यावर सर सर म्हणत होती बघा. ती एक सर म्हणते, ती विमानवाली सर म्हणली. माझ्या जीवाला आनंद वाटला, मला वाटलं वाळकलं कोण आणतो. सर सर म्हणायला लागलो. मी जरा म्हणजे असा खुश झालो, वाईट ताट बसलो. ती जवळ आली, ती म्हणली सर बेल्ट लावा. मी म्हणलं इडे कोण आणतो, धोत्राला बेल्ट असतोय. ती म्हणली तसं नाही म्हणली, ती असं ती असं ते म्हणजे असं ते बांधा म्हणली पोटाला. बर बांधलं बाबा, बांधलं पोटाला. मग ते विमान उडालं, मला आनंद वाटला. बरोबर त्यांनी मला पुण्यात सोडलं. पहाटेच अण्णा मी पुण्यात आलो. एक तास दीड तास त्यांनी तिथं सोडलं मला. आणि तिथं सोडल्यावर पुन्हा पुढं फलटणला जायचंय आपल्याला. मग पुन्हा ध्यानात आला, आता इथनं पुढं आपले आपण करा सोडवून. मग विमानतळावरनं एक रिक्षा केली. रिक्षा करून इथं हडपसरला तिथं हात करून माणसं येते का नाही, तिथं येऊन उभा राहिलो. हात केला, तिथं कुठं इष्ट हात केला. एक ट्रकवाला थांबला. ट्रकवाल्याने मला जसं बघितलं तसं त्यांनी सांगितलं, बुवा बसावतो पण हालायच नाही म्हणलं, जा घ्यावं. मी म्हणलं बसव, बसाव. मी थोडा जरी हल्लो तरी मला ती म्हणा, पडाल सर. पलीकड सर. पांडुरंगाच्या मूर्तीजवळ आलो दिवे घाटात. त्या मूर्तीकडे बघितल्यावर माझ्या मनाला एक प्रश्न पडला. अमोल सोड, तुझी नेमकी लायकी काय? विमानात बसला तेव्हा ती बिचारी तुला सर म्हणत होती, ही तुझी लायकी का? ट्रक मधला ड्रायव्हर तुला पलीकड सर म्हणतोय, ही तुझी लायकी? त्या दिवशी मला आयुष्यातला सगळ्यात मोठा मंत्र सापडला. सुखी राहण्याचा सगळ्यात मोठा पत्ता सापडला. कोणता? विमानात बसलं, डोक्यात जाऊन द्यायचं नाही, आणि टरकात बसलं, काळजाला लावून घ्यायचं नाही. हा आयुष्यातला हा सगळ्यात सोपा मंत्र. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पहिला समाधानाचा पत्ता सापडला. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. तक्रार करून आयुष्य वाया घालवायचं नाही. पहिला पत्ता सापडला. दुसरा पत्ता तुकोबांनी सांगितला, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तिसरा पत्ता तुकोबांनी सांगितला, आपला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. चांगल्या विचारानं सुखी होता येतं. दुसरं देवाला आपलं केल्यानंतर सुखी होता येतं. आणि तिसरं देवाचं भजन केल्यानं सुखी होता येतं. बुवा, देवाच्या नामस्मरणाने सुखी होता येतं खरं, पण नामस्मरण केल्याचा फायदा काय? शेजारी रघुनंदन राम उभा होता.
आणि रामाने रावणाकडे बघितलं आणि रावणाला विचारलं, रावणा सांग फक्त एकदा तुला काय देऊ. रावण म्हणे, देवा काय कमी आहे म्हणून तुला मागू. देवा 7 कोटी सोन्याची घर आहेत. एका एका घराला 3-3 चौकटी, एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं आहे. 9 ग्रहाच्या पायऱ्या करतो, मग जाऊन मी सिंहासनावर बसतो. देवाचा राजा इंद्र डोक्यावर छत धरून उभा राहतो. वायुदेव माझं नगर झाडतो. मेघराजा माझ्याकडे पाणी भरतो. गणपती माझी गाढवं वळतो. खंडोबा माझी दाढी करतो. ए देवा, मी देवपूजेला बसलो तर तुझा ब्रह्मदेव गंधगोळी उघडून देतो. एवढा माझा अधिकार आहे. बरं ऐक, नुसता श्रीमंत आहे असं नाही. देवा वाईट वाटेल तुला ऐकताना, पण तुझ्या सीतेपेक्षा माझी मंदोदरी सुंदर आहे. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? रावण, काय तुझ्या सीतेपेक्षा माझी मंदोदरी सुंदर आहे. जो प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडला तोच प्रश्न रामाने थेट रावणाला विचारला. जर तुझी एवढी सुंदर होती, तुझी मंदोदरी जर एवढी सुंदर होती, तर तू माझी का पळवली. बर तुला 80,000 होत्या, मला एकच. म्हणे तू असं का केलं. रावणाने उत्तर दिलं, रामा खरं सांगू, संपत्तीच्या बाबतीत काहीच कमी नव्हतं. पण एकदा नारद महर्षी भेटले. मी नारद महर्षीला विचारलं, नारद महर्षी मला ह्या संपत्तीपेक्षा देव आपला करून घ्यावा असं वाटतंय. देवावर प्रेम करावा असं वाटतंय. देव मिळवावा असं वाटतंय. सांगा एकदा देव मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल. नारद महर्षीने 2 मार्ग सांगितले. नारद महर्षी म्हणले, देव मिळवायचा असेल तर एकतर देवाचं भजन कर, नाहीतर देवाबरोबर भांडण कर. भजन करणं माझ्याच्याने जमलं नाही. भजन करणं मला शक्य झालं नाही. मी भांडायचा निर्णय घेतला. मी नारद महर्षीला विचारलं, नारदा तो राम माझ्या बरोबर भांडण कसा. तेव्हा नारदानं सांगितलं, म्हणे रामाने तुझ्या बरोबर भांडावा असं वाटत असेल तर एक कर, काय, रामाची बायकोच पळवून ने. कुणी शिकवलं हे? नारदानी. आणि अजून बी 4-5 गडी गावोगाव जिता येतं त्याच्या जाती. गळ्याच्याने संपलं नाहीत. मी अजून 4-5 मिनिटं बोललो तर तुम्हाला सगळं आठवतं. मला पुढं बोलायचं नाही तर अजून गावोगाव 4-5 नारद जिथंच आहेत. चांगलं जिथं चाललंय तिथं अडथळा आणणार, सप्ता बंद पाडाय बघणार, चांगलं करणाराला नाव ठेवणार. चला आठवत्याला गडी, त्यापेक्षा मला थोडं बोलू द्या. नारदाला विचारलं, म्हणे काय करावं लागेल. नारदानं सांगितलं, म्हणले त्याची बायकोच पळवायची. पण बायको पळवण्यासाठी मी तुझ्या दारात आलो रामा. ज्या क्षणाला तुझ्या मातेला माझा पाय लागला, ज्या मातेला रामाचा पाय लागला, त्या मातेला माझा पाय लागला. माझ्या मनातली वासना संपून गेली. रामा मला सीतेतली बाई बघायची होती, पण का कुणाष्टो भिक्षा मागताना मला बाई म्हणून हाक मारता आली नाही. मला सीतेतली बाई बघायची होती. मला सीतेतली आई दिसली. मी हाक मारतानाच माय भिक्षाम देही म्हणून हाक मारली. मी सीतेला खांद्यावर घेऊन पळत होतो तेव्हा अख्खं जग म्हणत होतं, रावण बाई घेऊन पळतोय. मी माझ्या मनाला सांगत होतो, मी माझी आई घेऊन पळतोय. रामा सीता जिवंत मिळाली, हा तुझा पुरुषार्थ आहे. सीता जिवंत मिळाली, हा तुझा पुरुषार्थ आहे. पण सीता पवित्र मिळाली, हा या रावणाचा संयम आहे. एवढं मात्र नक्की, मी सीतेच्या इच्छेविरुद्ध सीतेला स्पर्श केला नाही. माफ कर रामा. काय मागू तुझ्याकडं, जे तुझ्या बापाला साधलं नाही ते राक्षस असून मी साधलंय. काय म्हणला
जे तुझ्या बापाला साधलं नाही. राजा दशरथाने तुला जन्म दिला, पण मरताना त्याला राम नाही दिसला. राजा दशरथाने तुला जन्म दिला, पण मरताना त्याला राम नाही दिसला. रावण म्हणून जन्माला आलोय, मरताना रामाचा पाय माझ्या हातात आहे. मरताना रामाचा पाय माझ्या हातात आहे आणि रामाचा हात माझ्या मस्तकावर आहे. सांग देवा, याच्यापेक्षा कमाई नेमकी काय असते? साई, आमची तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. तुम्ही धन दौलत द्यावं एवढी अपेक्षा नाही. तुम्ही संपत्ती द्यावी अशी अपेक्षा नाही. या समस्त परिवाराची आणि साई भक्तांची एक अपेक्षा आहे. साई, ज्या दिवशी हा देह ठेवेल त्या दिवशी आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला फक्त तुमचा चेहरा समोर असावा, एवढीच प्रामाणिक इच्छा आहे, एवढीच प्रामाणिक मागणी आहे. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. तुझ्या पायाला मिठी देता येईल एवढीच कमाई आयुष्यात असावी. ऐका, त्याचं भजन केलं की हे मिळतं. नामा परते साधन नाही, जे तू करशी अनेक काही. भजन केल्यानं त्याच्या पायाला मिठी मारता येते. जे जे साई भक्त आहेत त्यांना विनंती आहे, दोन्ही हात वर करा. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या. ऐका गड्या, माऊली बुवा दोन्ही हात वर घ्या. सरपंच साहेब दोन्ही हात वर घ्या. त्या रघुनंदनानं, त्या साईनं, त्या पांडुरंगानं आमच्यावर प्रेम करावं, याच्यासाठी एकदा मोठ्या प्रेमाने त्या साईचं भजन. साई राम, साई साम, साई भगवान श्री नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करेशी अनेक काही. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ तंतोतंत संपले. बरोबर 8 ते 10 कीर्तन करावं अशी मला विनंती करण्यात आली होती. त्या विनंतीनुसार माझा वेळ संपला. अतिशय मनापासून या समस्त करचे परिवारानं तथा आदरणीय अण्णांनी ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल सन्मान्य अण्णांचं मनापासून आभार मानतो. अण्णांचा आभार मानत असताना मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय, माऊली यांच्या 3 पिढ्या ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत. म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण रायबाकरचे ह्याच क्षेत्रामध्ये काम करतायत. आदरणीय अण्णा असतील, मारुती सरपंच असतील, आदरणीय दत्तासाहेब असतील, हे तिघं बी ह्या क्षेत्रात काम करतायत. आणि ह्या तिघांसारखंच त्यांच्या पुढे ती परंपरा आदरणीय महेशदादांनी टिकवून ठेवली. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, या न्यायानं माझ्या वाडवडिलांनी जी परंपरा जपली त्या परंपरेला पायीक राहून रायबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हे काम उभा केले. अतिशय चांगलं काम आहे. माझी अतिशय स्वच्छ भावना आहे या कामातून ह्या आदरणीय महेशदादांना सुद्धा खूप मोठी ओळख मिळावी, तथा त्यांच्याकडून देखील समाजाची खूप सेवा घडावी अशी एक प्रार्थना व्यक्त करतो. त्याचवेळी सेवेसाठी उपस्थित असणारे तुम्ही सगळे सन्मान्य सचिनदादा, अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे सन्मान्य प्रशांत बुवा, अतिशय मनापासून तुमचं दर्शन घेतो. दिलीप बुवा तुमचं दर्शन घेतो. उपस्थित असणारी सगळी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. महाराजांचं नाव शिवम महाराज साहेब. उद्या कीर्तन आहे ना? हो. बहुतेक त्या सोनी मराठीला वगैरे कीर्तन झालं काय? हो. हा, ते कोण होणार महाराष्ट्राचा लाडका हा, कीर्तन? कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्याच्यामध्ये कीर्तन झालं. गुड, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ही आपली लेकरं आहेत. आणि मी सांगू का माऊली बुवा, त्या स्पर्धेचा विजेता कोण झाला हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. फक्त हे काय, ती स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेनं ह्या लेकरांना व्यासपीठ मिळवून दिलं, हे त्या स्पर्धेचं सगळ्यात मोठं यश आहे. अतिशय मनापासून दादा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. खूप मोठे व्हा. नम्र झाला भूता त्याने कोंडेले अनंत, या न्यायानं अशीच नम्रता ठेवा. संप्रदाय तुमच्यावरती भरभरून प्रेम करेल. मी प्रामाणिकपणे सांगतो, उभं आयुष्यभर कीर्तनावर प्रेम करा. ज्या दिवशी कीर्तन तुमच्यावर प्रेम करेल त्या दिवशी मागायला काही शिल्लक राहत नाही. खूप उंची प्राप्त व्हावी अशी प्रार्थना व्यक्त करतो. सेवेसाठी उपस्थित असणारी ही सगळी लहान लेकरं, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. चोपदार
तुमच्या चरणावर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. त्यांचा आभार मानत असताना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तथा ज्यांच्या वाटेनं दाखवलेल्या वाटेनं हा सोहळा संपन्न होतोय, आपल्या परिसरातलं यूट्यूब क्षेत्रातलं सर्वोत्तम नाव, आपल्या परिसरातलं म्हणून त्याला संकोचित करण्यापेक्षा आज महाराष्ट्रातले दर्जेदार यूट्यूब चॅनल जर समजा निवडायचे म्हटले तर ओम साई क्रिएशनचं नाव घेतल्याशिवाय ती यादी संपणार नाही, एवढं मात्र नक्की. अतिशय दर्जेदार यूट्यूब चॅनल म्हणून त्यांनी हे नाव कमवलंय. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी त्यांचे 1,00,000 फॉलोअर्स पूर्ण झाले. चैतन्यदादा या क्षेत्रात खूप मोठं व्हावं अशी आमची भावना आहे, अशा आमच्या सदिच्छा आहेत. तुमचं मनापासून आभार मानतो. सिस्टमवाले दादा तुमचं मनापासून आभार मानतो. या भूमीचे भूमिपुत्र त्यांनी अतिशय चांगली गोशाळा सुरू केली, माऊली महाराज करचे. त्या गोशाळेच्या माध्यमातून चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था तथा गोशाळा, त्या गोशाळेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करतायत. बाळूमामांचं खूप चांगलं चरित्र सांगतायत. महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. या क्षेत्रात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं मनापासून आभार मानत असताना, लेकरांच्या चरणावर नतमस्तक होत असताना, अण्णा कुठे आहेत? अण्णा मला तुमच्या बरोबर एक वाक्य बोलायचंय. थोडं इथंच बसा, जागेवर बसा. बसाच, किती महत्वाचं काम असलं तरी बसा. माझ्या बरोबर माझ्या संस्थेतलं एक लेकरू आलंय. माऊली असे जवळपास एक 70 लेकरं माझ्याकडे शालेय शिक्षण घेत आहेत, वारकरी शिक्षण घेत आहेत. अण्णा पाठीमागल्या काही दिवसापूर्वी ह्याच वाटेनं जात असताना ह्या इथं संत बाळूमामा विद्यालय म्हणून शाळा आहे. झालंय असं, मामांच्या नावानं ते विद्यालय सुरू केलं होतं, पण त्या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी केसकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर ती शाळा बंद पडली. देवप्पा, त्या गोष्टीचा आधार घेऊन मी असं ठरवलं, जर तिथं मामांचं नाव आहे, बाळूमामांचं नाव आहे, तर ती संस्था बंद नसलीच पाहिजे. आपल्याला जीवाचं रान करायचंय, पण ती संस्था आपल्याला चालू करायची आणि ती महाराष्ट्राच्या मातीतली पहिली वारकरी शाळा आपल्याला चालू करायची. आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतली पोरं आपल्याच शाळेत शिकली पाहिजेत आणि त्या शाळेला जगाच्या मालकाचं बाळूमामाचं नाव असलं पाहिजे असा विचार करून यंदाच्या जून महिन्यापासून मी तिथं वारकरी शाळा सुरू करतोय. ज्या शाळेत भगवद्गीतेचा वेगळा क्लास घ्यावा लागणार नाही, शाळेतच भगवद्गीता शिकवली जाईल. शाळा सुरू होताना पसायदानाने सुरू होईल आणि शाळा संपताना हरिपाठाने संपेल. मला एक कळतं, जर समजा सिस्टम तुम्हाला बदलायची असेल तर सिस्टम तुमच्या हातात असावी लागेल. तुम्ही सिस्टमचे गुलाम झाला तर तुम्ही ते सिस्टम तुमच्या मनासारखी चालवू शकत नाही. आपल्याला जर पोरांना संस्कार द्यायचे असतील तर ती शाळा आपली असावी लागेल. त्या शाळेमध्ये मी पोरांना अतिशय दर्जेदार शालेय शिक्षण देईन आणि तेवढ्याच ताकदीचे संस्कार देईन. या पिंपरीच्या मातीमध्ये ते कार्य हातात घेतलंय. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असावेत, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात, तथा तुमचं सहकार्य असावं, साईंचा सदैव आशीर्वाद असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. साईंच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. बहुतेक नामस्मरणाचं महत्त्व सांगता सांगता तुकोबांनी हाक मारून सांगितलं, लेकरांनो, नाम घेतल्याशिवाय राहूच नका. हा करो नि सांगे तुका, हा करो नि सांगे तुका, हा करो नि सांगे तुका, तुका हा करो नि सांगे तुका. नाम घेता